हरियाणात भाजपची विजयी हॅट्रिक। तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याच्या दिशेने भाजपची वाटचाल, तर काँग्रेसला अपेक्षित यश मिळवण्यात अपयश। मतांच्या ध्रुवीकरणाचा काँग्रेसला फटका। जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सला बहुमत, भाजप आणि पीडीपीला मोठा धक्का। काँग्रेस एनसीकडून सत्ता स्थापनेच्या हालचाली, उमर अब्दुल्ला मुख्यमंत्री होण्याची शक्यता। विरोधकांच्या फेक नॅरेटिव्हला आम्ही थेट नॅरेटिव्हनं उत्तर दिलं। फडणवीसांचा मवियावर हल्लाबोल। हरियाणानं पहिली सलामी दिली, महाराष्ट्र दुसरी देणार, फडणवीसांना विश्वास। हरियाणामध्ये काँग्रेसचा सुफडा साफ। येणार म्हणत काँग्रेसनं गुडघ्याला बांधलं बाशिंग। उपमुख्यमंत्री अजित पवारांची खोचक टीका। महाराष्ट्रात पुढील 2 ते 4 दिवसात आचारसंहिता लागणार, अजित पवारांचा अंदाज। तर उरलेल्या कालावधीमध्ये सरकारची काही कामं मार्गी लागणं अवघड, अजितदादांचं सूतोवाच। अजित पवार बारामतीतूनच लढणार, प्रफुल्ल पटेलांनी केली घोषणा। तर राष्ट्रवादीला 60च्या आसपास जागा मिळण्याचाही केला दावा। अजितदादांनी बारामतीतून विधानसभा लढवावी, कार्यकर्त्यांचा आग्रह। अजित पवारांचा ताफा कार्यकर्त्यांनी अडवला। अनुसूचित जमातीतून आरक्षणासाठी धनगर आंदोलक आक्रमक। मंत्रालयाच्या संरक्षक जाळ्यांवर मारल्या उड्या, पोलिसांसोबत बाचाबाची। हरियाणात काँग्रेसचा पराभव होताच मित्रपक्ष आक्रमक। काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा, उद्धव ठाकरेंची पुन्हा मागणी। नवी मुंबईत शिंदेंच्या शिवसेनेला शरद पवारांचा धक्का। विजय नहाटा हाती तुतारी घेणार, बेलापूर मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता। शरद पवारांच्या राष्ट्रवादीत एक मोठा नेता प्रवेश करण्याची शक्यता। सुप्रिया सुळेंच्या कारमधील नेत्यानं माध्यमांसमोर चेहरा लपवला।